कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी रूप पाहता पाहता लोचनी सुख झाले हो साधनी रूप पाहता पाहता लोचनी सुख झाले साजले रूप पाहता पाहता लोचनी सुख झाले साजले तुहा विठ्ठल 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 बरवा तुहा माधव 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 बरवा तुहा विठ्ठल विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा ताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे तुहा विठ्ठल विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर पापर कुमा देवीवर तुहा विठ्ठल विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम कृष्ण 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 हरी जय राम सोनिया चालवली भिंती बसवनिया चालवली भिंती बसवनिया अविद्या मायेचा लागून दिवाण अविद्या मायेचा लागून देवारा ऐसे जगदुद्धार कोण दिले ऐसे जगोद्धारा बोलिले ऐसे जगोद्धारा बोलिले याचे स्वरूप कोठवरी वाणू यांची स्वरूप सिद्धी चालविले भिंते मृतिके चालविले भिंती बसवनिया चालविले भिंती बसवनिया नामा म्हणे आले तारिले पतित रामा म्हणे अन्य तारिले भक्ती केली ख्यात ज्ञान देवे भक्ती केली ख्यात ज्ञान दे भक्ती केली ख्यात ज्ञान दे कोठवरे वाणू याचे स्वरूप स्थिती कोठवरे वाणू यांची स्वरूप सिद्धी चालविले भिंते बैसोनिया चालविले भिंती बसवनिया चालविले भिंती बसवनिया धोबार कुमाई धोबार कुमाई धोबार कुमाई धोबार कुमाई धोबार कुमाई काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेद महिषामुखी पालविले कोटवरी मानू याची स्वरूप स्थिती कोटवरी
सोनिया चालविली भीती चालविली भीती मै सोनिया चालविली भीती मै सोनिया कोठवरी मानू याची स्वरूप स्थिती कोठवरी मानू याची स्वरूप स्थिती चालविली भीती बैसोनिया चालविली भीती बैसोनिया बैसोनिया चालविली भीती बैसोनिया चालविली भीती बैसोनिया कोठवरी वानू याची स्वरूप कोठवरी वानू याची स्वरूप स्थिती पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत मोतीराम महाराज की जय गुरुवर्य मारुती महाराज की जय विठ्ठल 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 ज्ञानेश्वर महाराजांची महती सांगणारा नामदेव महाराजांचा अभंग आहे. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेदमहिषामुखी वदविले कोठवरी वानू याची स्वरूप स्थिती चालविली भिंती मृत्तिकेची अविद्या मायेचा लागून दिवारा ऐसे जगदुद्वारा बोलविले नामा म्हणे याने मृत्तिकेची तारिले पतित भक्ती केली ख्यात ज्ञानदेवे कोठवरी वाणू याची स्वरूप स्थिती चालविली भिंती मृत्तिकेची असा 4 चरणाचा अभंग आहे. हा अभंग नामदेव महाराजांच्या अपेक्षेप्रमाणे सोडवला जावा म्हणून नामदेव महाराजांना खूप मानायचे अशा ज्ञानोबरायाचं म्हणजे माझ्या सद्गुरूचं मी स्मरण करतो आहे. श्रीगुरु सारेखा असता पाठी राखा इतरांच्या लेखा कोण करी राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय वाणी त्याला सांगी जोजी राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे. पांडुरंगा करू प्रथम नमन रंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन चरणा संतांची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची कायचा कृपादाने ठेचा विस्तार माझी सद्गुरुदास तुका काय सांगू देवा
ज्ञानोबाची खेती वेदमैशा मुखी वदविले. पांडुरंगाने प्रश्न विचारला आहे नामदेव महाराजाला की नामा, तू ज्ञानोबासोबत एवढं भारत भ्रमण केला, अनेक तीर्थांना गेला, मग आता ज्ञानात कसा वाटला तुला, काय अनुभव आला तुला? तर उत्तर देताना नामदेव महाराज म्हणतात, काय सांगू देवा. अरे काय म्हणून सांगू देवाला? ज्ञानोबाची ख्याती वेदमैशा मुखी वदविले. एकच उदाहरण दिलं की रेड्याच्या मुखातून वेद वदवला. पातेलभर भात जरी केला ना तर सगळं काही दाबून बघावं लागत नाही, त्यातला एक दाबला की त्याच्यावरून कळतो भात शिजला. तसं एक उदाहरण जरी दिलं की रेड्याच्या मुखातून जगाच्या पाठीवर 14 भुवनामध्ये आजपर्यंत कोणीही बोलायला रेड्याला भाग पाडलं नाही, पण ज्ञानोबारायांनी ते केलं. म्हणजे त्या सीताहून आपण ओळखायचं की ज्ञानोबाराय काय आहेत. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. आणि खरं म्हणजे पांडुरंगाला माहीत नाही का हो ज्ञानोबा काय आहेत ते? कारण महाविष्णूचा अवतार तर आहेतच आहेत, पण सरळ सरळ आपण असं म्हणतो काय, लोपले ज्ञान जगी हित नेन तिकोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. अरे तुझाच अवतार आहे ना पांडुरंगा, तुझंच लेकरू आहे ना, विठू माझा लेकरवाळ. अरे तुझंच लेकरू आहे, तुझ्या लेकराबद्दल तुला माहीत नाही तर आम्हाला माहीत असणार आहे का? पण पांडुरंगाने त्यांना विचारलं नामदेव महाराज की तू सांग. आमच्या लहानपणी गावातले बरेच लोक मिलिटरीमध्ये होते, पत्र यायचे, फोन वगैरे तेव्हा नव्हते, मोबाईल तर नव्हताच, फोन पण नव्हते. आणि ते पत्र लिहिलं असायचं गावातल्या आईला, तिच्या जे कोणी असतील मोठ्या माणसं महिला वगैरे वाचता येत नव्हतं, मग ते पत्र यायचं. मग त्या मुलाची आहे जो मिलिटरीमध्ये आहे त्या मुलाचे माझ्याकडे यायचे, मला काय म्हणायचे, माय तुला 5 खोबऱ्याच्या गोळ्या देते, मला पत्र वाचून दाखव. आपण पत्र वाचून दाखवायचं, आई तुझा आशीर्वाद, साष्टांग नमस्कार, तुझ्या कृपेनं असं, तू फलानी भाजी करतीस, फार आवडते, ती भाजी तर मिळत नाही, तुझ्या हातानं कुटलेला मसाला, सगळं वाचून दाखवायचं. 5 गोळ्या घ्यायच्या. पुन्हा दुसऱ्या दिवशी ती म्हातारी यायची, माझ्या शाळेतून आलास ना इकडे, अजून 5 गोळ्या, तिथं पत्र वाचव. तेच पत्र 3, 4, 5 मग आम्ही काय करायचो, 5च गोळ्या दरवेळेला म्हणजे पत्र पाठ झाल्यासारखं मधल्या 1-2 गोळी सोडून द्यायच्या आणि पटकन पुढे जायचं असं. मग ते काय म्हणे, नाही नाही माय असं नको करू ना, माझ्या श्याम्याचं पत्र आहे, नीट वाचना. मसाल्याच्या भाजीचं कुठे लिहिलं असं वाचलास तू? काल वाचला होतास की मसाल्याच्या भाज्या, काळ्या मसाल्याचं, मग आपण ते वाचलं. नाही नाही हे विसरलास की तू, माय तुझ्या हातानं खाऊ घालत होतीस, ते कसं विसरलास, ते पुन्हा वाच. मी म्हणायचं, माय तुला जर सगळं पत्रच पाठ आहे तर मला कशाला वाचायला होतीस? नाही माय माझ्या लेखाचं आहे ना. पांडुरंगा तुला सगळंच पाठ आहे, ज्ञानोबा कोण आहेत ते, त्या माईप्रमाणे तुला सगळं पाठ आहे. तुझं लेकरू आहे म्हणून तुला विचारावं वाटतं. तू 14 भुवनाचा मालक आहेस. गोकुळी वने पंढरपुरी येता झाला. अरे गोकुळाहून पंढरपूरला आलास, तू साक्षात महाविष्णू आहेस, तुला माहीत नाही का? 14 भुवनातलं कळतं तुला, योग्यांचा योगी आहेस, सगळं तुला माहिती आहे, तरी विचारतोस का? कारण तुझं लेकरू आहे. याचा अर्थ प्रत्येक मायबापाला त्याच्या लेकराचं कौतुक केलेलं, सांगितलेलं आवडतं. माझी आई पंढरपूरला गेली, 2-3 वर्षाखाली दर महिन्याला पंढरपूरला जातात. मागच्या वेळेस आली पंढरपूरहून संभाजीनगरला, मला काय म्हणे, माय परवा गंमतच घडली बघ द्वादशीला. म्हणलं काय घडलं? आम्हाला जी खोली देतात ना ती चावी तुझ्या बापाकडे होती, बाप बाहेरच होते. मी जाऊन खोलीपाशी बसले, 2-4 म्हातारे आले, परभणीकडलेच बरं का, जे घडलं ते सांगतो. आणि ते समोर बसले, ते काय म्हणे, नाही हे फडसाहेबाच्या वडिलाची रूम आहे, आपल्याला जरा बाजूला बसावं लागेल. मग दुसरा म्हणतो, ते फडसाहेब का, कीर्तन का? ते म्हणे फलाने IAS ऑफिसर का, बिस्ताने का, कलेक्टर का? आता त्यांची भाषा त्यांना वाटलं ते बोलणार, ते कलेक्टर का, IASला कलेक्टरच म्हणायचे, ठीक आहे जे असेल ते. मग मी ते बाजूला बसून ऐकायचे. मी काय म्हणायचे, हां ओळखता का फडसाहेबाला तुम्ही, कीर्तन ऐकलं का त्यांचं, कसं करते कीर्तन? मी तर ऐकलं नाही माय. मग त्याच्यात मी प्रश्न घालीत राहायचे आणि ते सांगायचे, नाही हो मावशी तुम्हाला माहीत नाही, लई चांगलं करतात. मग सगळं ऐकलं बराच वेळ, आणि मग मी त्यांना म्हणले, त्यांची माय हाव म्या. आई तू असं काय केलं? माय लोक काय म्हणतात तुझ्याबद्दल मला ऐकायचं होतं ना, मला सगळं माहिती आहे. काय सांगू देवा. कोण आहेत पांडुरंग? ज्ञानोबरायांचे आईवडील आहेत. जाईन गे माय तया पंढरपुरा भेटेन माहेरा पुल्या. माऊलीचं पंढरपूर माहेर आहे, म्हणजे विठ्ठल रुक्मिणी हे मायबाप आहेत, आणि त्या मायबापाला लेकराबद्दलचं ऐका वाटतं. 14 भुवनाचा मालक झाला तर लेकराचं कौतुक ऐका वाटतं. म्हणून तुम्हा श्रोत्यांना सगळ्याला विनंती आहे, कुणाच्याही घरी गेलात ना, लेकरं जर खेळत आले ना तर बोलत जा, बाळा तुझं नाव काय, कोणत्या वर्गाला आहेस, काय शिकता? अरे वा जरा लिहून दाखव बरं, तुझं अक्षर बघू दे बरं कसं आहे. फार बरं वाटतं मायबापाला. उगा मठ्ठ बसतो आपण जाऊन, काही देणं घेणं नसल्यासारखं करू नये. कारण जगातली मायबापाची सगळ्यात मोठी आणि खरी संपत्ती काय असेल त्याची लेकरं असतात. मग त्याच्या लेकरांचं कौतुक कर जा. जर 14 भुवनाच्या मालकाला त्याच्या लेकराचं कौतुक केल्याला आवडतं, ते लेकरू महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश. कोण आहेत? महाविष्णूचा अवतार आहे. तर त्याचं कौतुक केलं जर पांडुरंगाला आवडत असेल तर संसारातल्या माणसाला सुद्धा आवडलं पाहिजे. म्हणून लोकांच्या लेकराचं कौतुक करायचं. काय सांगू देवा.
ज्ञानोबाची ख्याती वेदमहिषामुखी बोलविले. तुला उदाहरण म्हणून सांगतो देवा, सीताहून भाताची परीक्षा, तसं तू समजून की ज्ञानोबा काय त्यांची ख्याती माझ्यानं सांगणं तर शक्यच नाही, पण तुला उदाहरण म्हणून सांगतो. अहो तुमचं पोरगं ना काय बाबा, तुम्ही बघा गंमत बघा बरं का, कोणाच्या घरला गेल्यात लेकरं खेळत आले ना पुढे, त्याला म्हणा त्या आजीला किंवा त्याच्या आईला, काय तुमचं लेकरू हो बघ, मला 5 मिनटं झालं काय तनातून इकडं पळतं तिकडं पळतं, लई चंचल आहे बाबा, फारच पळतं. मग ती लगेच हातावर कमरेवर हात देऊन उभी राहते ती माय, काय म्हणते, अहो तुम्हाला तर लई कमी दिसायला मिळालं, कृष्णच आहे दुसरा, काय सामान काय पाडितो, असा काय करतो, खोड्या काय करतो, कमरेवर हात काय ठेवतो. बाबा बाबा विचारू नका, जगात जेवढं कौतुक आहे ते सगळं माय त्या लेकराच्या बाबतीत सांगते. बरोबर आहे ना? कारण प्रत्येक मायबापाला वाटतं पांडुरंगाचं लेकरू हे ज्ञानोबा आहे, म्हणून त्यांना कौतुक नामदेव महाराजांच्या मुखातून ऐकण्यामध्ये आनंद वाटतोय. विठाला काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेद महिषामुखी वदविले. महिषामुखातून वेद वदवला एवढं सोपं नाही आहे. संन्याशाची पोरं म्हणून आईवडिलाला देहांत प्रायश्चित दिलं की तुमच्या मुलांना आम्ही जातीमध्ये घेऊ, जातीबाहेर काढले घेऊ, देहांत प्रायश्चित दिलं. आणि इथल्या लोकांनी सांगितलं की पैठणला जाऊन शुद्धीपत्र आणा. त्या काळामध्ये पैठणला पत्र कसं दिलं होतं, अतिशय अवघड भाषेत दिलं होतं. संन्यास घेतला आणि संन्यासाला पुन्हा संसाराचा अधिकारच नाही, हे पोरं झाले ह्याला घ्यावं, म्हणजे पत्रातच एवढा नकारात्मक मजकूर लिहिला होता की ते पत्र वाचणारा, प्रमाणपत्र देणारा यांना देणारच नाही, अशा प्रकारचं पत्र होतं. हे सगळं यांना माहिती होतं. तरी पण ते पत्र घेऊन पैठणला गेले. लोकांनी वेड्यात काढलं, ज्ञानेश्वर नाव, ज्ञानाचा ईश्वर, निवृत्ती, संसारातून निवृत्ती झालेला, सोपान पायरी का वर जाण्याची, मुक्त झाली का संसारातून, टिंगल काढून काढून म्हणे. मग माऊलींनी अतिशय सुंदर उत्तर दिलं. ख्याती आहे ज्ञानोबा यांची. इतकं छान उत्तर दिलं की त्या व्यासपीठावर बसलेल्या लोकांना सुद्धा वेद पाठ नव्हते, एवढं सुंदर प्रमाणात देऊन उत्तर दिले. मग ते म्हणे तुला वेद म्हणायचा अधिकार नाही. मग ज्ञानोबा यांनी सांगितलं सर्वांचा आत्मा एक आहे. कृष्ण परमात्म्यांचे वेद असोत, गीता असोत, सर्वांना म्हणण्याचा अधिकार आहे. सर्वांचा आत्मा एक, तर त्या रड्याचा आत्मा एक आहे का? त्याचं नाव ज्ञानेश्वर होतं. त्याचा आत्मा एक आहे का? हो एक आहे. मग त्याच्या मुखातून वेद वदव, वाचा फोड. मग ज्ञानोबा यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. वेद रेड्या मुखे बोलविला, रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला. वेदमुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला. शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. आणि मग ज्ञानोबरायाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि रेड्याच्या मुखातून वेद वदवला. याच्यातून फार मोठं आपल्याला घ्यायला मिळतं की तोपर्यंतची परंपरा कशी होती, एकाने एकाला सांगायचं आणि विशिष्टच व्यक्तीला सांगायचं. तुमच्या आमच्या सामान्यासारख्याला वेद गीता ऐकण्याचा म्हणण्याचा अजिबात अधिकार नव्हता. ज्ञानोबरायांनी पटवून दिलं की 4 पायाच्या मुख्या रेड्याला जर वेद म्हणण्याचा अधिकार आहे तर 2 पायाच्या माणसाला असणार नाही का? तिथून आपल्याला अधिकार प्राप्त झाला. ज्ञानोबाची ख्याती आहे. ज्ञानोबाच्या अगोदर काही संत नाही झाले का? खूप संत झाले, पण आम्हाला कोण संत झाले माहीतच नाही. का? कारण लिहूनच ठेवलं नाही कोणी. तिथून सुरुवात झाली ज्ञानोबरायापासून लिखाणाची. संत साहित्य तिथून आलं. लक्षात आलं का? ही ख्याती आहे ज्ञानोबरायांची. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेदमहिषामुखी वदविले. आणि एवढीच ख्याती नाही, अरे नामा तू सोबत फिरलाय ना, भारत भ्रमण केलाय ना, ते सांग ना मला काय काय झालं ते. अरे देवा ते तर एवढे सांगण्यासारखं. आम्ही गेलो राजस्थानमध्ये, विहिरीत मला तहान लागली, विहीर फार खोल होती, पाणी नव्हतं. ज्ञानोबरायानं विहिरीत जाऊन पाणी पिऊन वर आले. कसं? सिद्धीच्या माध्यमातून आले. ही त्यांची ताकद आहे, ही त्यांची ख्याती आहे ज्ञानोबरायांची. एवढंच नव्हे, जयसिंगपूरला आम्ही गेलो, एक मुलगी आली 10-12 वर्षाची आणि पाया पडली. मुलगा आला, पाया पडला. माऊली काय म्हणाल त्याला, अरे बाबा तुझं कल्याण होईल. तो मुलगा रडू लागला, मी मुलगी आहे. ज्ञानोबराय म्हणे असं होऊच शकत नाही. माझ्या मुखातून शब्द पडला, मुलीचा मुलगा केला. ही ख्याती आहे ज्ञानोबरायांची. आज विज्ञान युगात कुठतरी अशा घटना घडतात, लाखात एखादी तो भाग वेगळा, कुठतं त्याच्यामध्ये सगळे गुणसूत्र वगैरे तशा प्रकारचे आले असतील तर. एवढं सोपं नाही आहे. मुलीचा मुलगा केला ज्ञानोबरायन, ही ख्याती आहे. नामदेव महाराजांना जे जे अनुभव आले ते सांगतायत. गोपाळ नावाचा मुलगा साप पाहून वारला, त्याच्या घरामध्ये आम्हाला जेवायला बोलवलं, मुक्तेनं हाक मारली, गोपाळा ये जेवायला. मेलेला मुर्दा उठून जेवायला आला. ही ख्याती आहे ज्ञानोबरायांची, कारण मुक्ता त्यांची बहीण आहे. लक्षात आलं का?
सायन्ना वारला होता, ज्ञानोबरायावर आळ आला, ज्ञानोबरायांनी त्या सायन्नाला उठवलं. निवृत्ती महाराज वक्तेंचा ग्रंथ वाचा, त्याच्यामध्ये सगळी उदाहरणं सापडतील. हे कबीरांना भेटायला गेलो, दुकानातून सामान आणायला गेले चोरून, चोर दुकानदार उठला, कमालाचे पाय धरले, कबीरांनी मुंडी तोडून आणली, मुंडी लपवून ठेवली आणि त्या सुळावर चढवलं. जेव्हा ज्ञानेश्वर महाराज तिथून निघाले तेव्हा त्या सुळावरून त्या मुंडकी नसलेली हात नमस्कार केला, तेव्हा मुंडकं आणून ज्ञानोबरायांनी जोडलं कमालाचं. हे ज्ञानोबरायांनी केलं, ही ज्ञानोबांची ख्याती आहे. मेलेल्या माणसाला उठवण्याची ख्याती आहे ज्ञानोबरायांची. सच्चिदानंद बाबाला उठवलं, ही ख्याती आहे ज्ञानोबरायांची. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वेदमैशा मुखी वदविले. प्रचंड मोठी ताकद आहे, सामान्य माणसाला करता येत नाही. अनेक अभंग अनेक प्रमाणात मी तिकडे जात नाही. आता संसारिक माणसं म्हणून आपण बघू की आमच्या दृष्टिकोनातून ज्ञानोबरायांची ख्याती काय आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ काढा, पहिल्या अध्यायाला सुरुवात झाली, दुसऱ्या ओळीला शेवटच्या अध्यायापर्यंत ज्ञानोबरायांची सुद्धा ते ख्याती आहे. ज्ञानोबरायांची महाविष्णूचा अवतार आहेत, ज्ञानाचा ईश्वर आहेत, ज्ञानराज आहेत. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाचा राजा आहेत. ज्ञानाचा राजा होणं सामान्य गोष्ट नव्हे. एखाद्या विद्येचा राजा होता येतं, ज्ञानाचा पूर्ण 14 गुणातल्या सर्व कलांचा ज्ञानाचा राजा फक्त ज्ञानेश्वर महाराज होऊ शकतात, महाविष्णूच होऊ शकतात. कारण बाकी कुठे ना कुठे अडकलेत, फक्त महाविष्णू कुठेच अडकत नाहीत, त्यांचा अवतार आहेत ते. तर काय केलं ज्ञानोबरायाने मग, अशी काय ख्याती आहे त्यांची. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वेदमैशा मुखी वदविले. मी काय सांगतो, ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानेश्वरीमध्ये दिसेल ज्ञानोबरायांची ख्याती. एवढा मोठा महात्मा, 14 भुवनाचा मालक, काय म्हणतो माहिती आहे का ज्ञानेश्वरीमध्ये, म्हणे निवृत्तीदासू. ही ख्याती आहे, मोठ्या भावाचा दास. हा ज्ञानाचा राजा आहे, मोठ्या भावाचा दास म्हणतो, म्हणे निवृत्तीदास हो. आमच्या संसारातले 50% भांडणंच मिटतील जर मोठ्या भावाचा आम्ही दास केलं स्वतःला. तर मोठ्या भावाचा दास जर आम्ही झालो ना, तर संसारातले भांडणंच मिटले. मी तुम्हाला मोठेपण नाही सांगत. पहिलं भांडण जातं तलाठ्याकडे, नंतर मंडळाधिकारी, नायब तहसीलदार, डेप्टी कलेक्टर, ॲडिशनल कमिशनर, गव्हर्नमेंट, त्याच्यानंतर हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट. 25, 30, 40 वर्षापर्यंत भांडणं चालली. बरोबर आहे का. सख्या बहीण भावाचे जर ज्ञानोबरायांची ख्याती पाहिली, मोठ्या भावाचा दास समजलं आणि मोठ्या भावाने जर ज्ञानोबरायासारखं लहान भाऊ जर मानला, तर संसारातली 50% भांडणं मिटली. कशाची भांडणं आहेत. विहिरीला जाण्याचा रस्ता, विहिरीतला हिस्सा, पायवाट, बांध, झाडाची फांदी, हे तुझ्याकडं आलं, हे माझ्याकडं आलं, वाटून घ्यायचं पाणी, तुला नाही मिळत नाही, मला मिळतं, ही भांडणं आहेत. अरे भावाचा दास झाल्यानंतर भांडणं व्हायचं कारणच नाही. ही ज्ञानोबरायांची ख्याती आहे. विठाला विठाल म्हणजे ज्ञानोबा हा केवळ सांगण्याचा विषय नव्हे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी. ज्ञानेश्वर महाराज हे अनुभवण्याचा ग्रंथ आहे. जर तुम्हाला ज्ञानोबांचं नाव घ्यायचं आहे तर ज्ञानोबाप्रमाणे तुम्ही मोठ्या भावाला दास म्हणा. आणि जर तुम्ही मोठे असतात तर सोपानदेवावर, मुक्ताईवर जसं ज्ञानोबारायांनी प्रेम केलं. सोपानदेवाला मुक्ताई चिडवत होती, माझा दादा. कोणाला म्हणायची, ज्ञानेश्वर महाराजला माझा दादा. मग सोपानदेव आले, दादा बघ बरं ही कशी करते, माझा दादा म्हणते. मग मी माझा तू नाहीस का दादा. शांतपणे ज्ञानोबरायाने उत्तर दिलं, अरे सोपाना, ती मला म्हणते ना माझा दादा म्हणून, मग तूही म्हण ना माझा दादा म्हणून, तुला कुठं अडवलंय. भांडणं करण्याचं कारण नाही बहीण भावामध्ये. तिलाही दादा म्हणू दे, तूही म्हण ना, मी कुठं अडवलंय तुला. ही ख्याती आहे ज्ञानोबरायांची. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. एवढंच नव्हे, एवढा ज्ञानाचा राजा, भिंत चालवली, रेड्याच्या मुखातून वेद वदवले, मेलेल्या सच्चिदानंदाला उठवलं, आळंदीमध्ये आल्यानंतर खाप्पर फोडलं. त्या बाकीच्या घटना जाऊ द्या. इतकं शिर्डीला आणलं, इतका वाद घातला ज्ञानोबरायाशी की तुमच्या आमच्यासारख्या मनुष्य देहाला आल्यामुळं झोपडीचं दार बंद केलं. कोणी उघडलं झोपडीचं दार सांगा बरं. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. बघा ज्ञानोबरायाची ख्याती संसारिक माणसासाठी उदाहरण फार महत्त्वाचं आहे की छोट्या बहिणीनं 14 भुवनाच्या मालकाला छोटी बहीण म्हणते, दादा दार उघड, तुला शोभत नाही हे, तू ज्ञानाचा राजा आहेस, जगाच्या कल्याणासाठी आलायस, असं रुसून कसं जमतं. त्यागी हो, बाहेर निघ, सहन कर अपमान लोकांचा. काढ दार. ज्ञानोबरायांनी दार काढलं. जर बहिणीचं ऐकून ज्ञानोबरायांनी दार काढलं नसतं तर काय झालं असतं. कोण्या संताचं साहित्य आमच्याकडे आलं नसतं. ज्ञानोबरायांनी लिहिलं म्हणून पुढे लिहिलं. ज्ञानोबरायाच्या अगोदर पण संत झाले, कोणीच लिहिलं नाही. पायंडा तिथून पडला, पायरी तिथून तयार झाली. ही ज्ञानोबांची ख्याती आहे. लक्षात आलं का. बहिणीचं ऐकलं. आता मला तुम्हाला काय सांगायचं आहे, आम्ही ऐकतो का बघा. 50%पेक्षा जास्त भांडणं बहीण भावाच्या घरातले, भावाभावाचे भांडणं महसूलमध्ये चालतात. जमिनीचे भांडणं 50%. पोलीस स्टेशनला विचारा, 50% घरातलेच भांडणं आहेत सगळे. छोट्या बहिणीचं ऐकलं. एवढ्या मोठ्या ज्ञानाच्या राजाने दार उघडलं. आमची बहीण म्हणते, दादा नका ना भांडू, ए भैया नको ना भांडू बांधासाठी, शेतासाठी. आम्ही काय उत्तर देतो, नको शिकू, लग्न करून दिलं ना, तुझ्या नवऱ्याला शिकव, तुझ्या घरला जा, आता शानपणीत शिकवायला आमच्या घरला येऊ नको.
बहिणीला का हो, लग्न होऊन दुसऱ्याच्या घरला गेलं तर आज बहीण नाही का तुमची ती? अरे 80 वर्षाचा झाला सण, 70 वर्षाची असेल तरी बहीणच आहे. 70 वर्षाचा असतील आणि 80 वर्षाची तर बहीणच आहे. ज्ञानोबाची ख्याती आहे ही बहिणीचं ऐकण्याची. तूही बहिणीचं ऐक ना. जर आपण आपल्या बहिणीचं ऐकलं, 70 वर्षाची असेल, राखी पौर्णिमेला घेऊन या, पाडव्याला घेऊन या, दीपावलीला घेऊन या, 100 लोकांना गावात सांगेल माझ्या दादाने बोले, अगं तुझं 70 वर्ष होईन, आता कसं बोलवलं? 70 झालं म्हणून काय झालं? माझा दादा आहेच तसा 80 वर्षाचा, पण मला बोलवतो बहिणीला. काय आनंदित संसारामध्ये पैशाने मिळणार नाही एवढा आनंद आपल्या घरामध्ये मिळू शकेल. ही ज्ञानोबाची ख्याती आहे. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. 20-25 लाख लोक आपण दिंडीमध्ये राहतो. प्रामाणिकपणे प्रत्येकाने आपल्याला विचारावं की आपण आपल्या बहिणीचं ऐकतो का? अहो बोलतच नाहीत, बहिणीचं तोंडच बघत नाही. 10-10 वर्ष घरला आणत नाही. कोणतं मरावं लागतं, कुणाचं तर लग्न व्हावं लागतं, सुखादुखासाठी एकदा येणे, दिवसभर राहणे, संध्याकाळी तिच्या घरला निघून जाणे आणि पुन्हा ज्ञानोबा तुकोबा म्हणायचं. ही ज्ञानोबाची ख्याती आहे. कशाची? आपल्या बहिणीचं ऐकण्याची. एवढं जरी आम्ही केलं तर मला असं वाटतं की खरोखरच आपण पहिलं चरण अंमलात आणलं. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेदमैशा मुखी वदविले विठाल 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 पांडुरंगाचं समाधान झालं नाही ऐकून. पांडुरंगाचं समाधान झालं नाही. पांडुरंग पुन्हा काय म्हणाले, अरे मला अजून सांग, तू काशीला वगैरे गेलास, तिथं काय घडलं? ज्ञानदेव आले काशी. नामदेव महाराजांनी गाऊन सांगितलं, गाऊन. ज्ञानदेव आले काशी, विश्वेश्वर आडवे येती त्याशी. विठाला विठाल ज्ञानदेव आले काशी, विश्वेश्वर आडवे येती त्याशी. काय? अरे देवा तुला सांगू का, आम्ही काशीला गेलो. ज्ञानेश्वर महाराजांनी काशीमध्ये पाऊल टाकलं, साक्षात विश्वेश्वर भेटायला आले. विश्वेश्वर. गंमत आहे का? रामनगरा वेशी पाशी भेटी झाली उभयतांशी. परस्परे आलिंगन नामावंदी उभय चरण. एकमेकांनी आलिंगन दिलं. काशी विश्वेश्वरला आम्ही तिथं नगरीमध्ये गेलो. साक्षात काशी विश्वेश्वर आडवे आले. काशी विश्वेश्वर भेटण्यासाठी. आडवं येणं म्हणजे भेटीला येणं. ज्ञानदेवाचा हात प्रेमे धरी जगन्नाथ. हात धरला, हात. काय गंमत आहे बघा. कोणी? विश्वेश्वराने. उभे पुढे वेशी पाशी, त्याला लोटांगण काशी. वेशीजवळ ज्ञानोबा उभे राहिले. साक्षात काशी आणि लोटांगण घातलं. नामा म्हणे विठ्ठल बोला, ज्ञानदेवा म्हणे पुढे चला. ज्ञानोबा चला पुढे, सोडा ह्या काशीला इथे. म्हणजे काशी पाय सोडत नव्हती. काय गंमत आहे बघा. आयसे बोलत चालत दोघे आले गंगेयात. मग बोलत बोलत ज्ञानदेवाचा हात प्रेमे धरी जगन. प्रेमाने हात धरला ज्ञानोबरायांचा आणि गंगेमध्ये आले. ज्ञानदेवाचे पायी मिठी घाली गंगाबाई. नामा म्हणे सोडाबाई, ज्ञानदेव सर्वा ठाई. काय गंमत आहे सांगू ख्याती तुला. अरे गंगा आली, गंगेनं पाय धरले, काशीनं पाय धरले, पाय सोडितच नव्हते. मी म्हणलं सोड पाय गंगेला. आम्ही गंगेचे पाय धरायला दुनियातून जातो गंगेकडं, आणि गंगा ज्ञानोबरायचे पाय धरले. ही ख्याती आहे ज्ञानोबरायची. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेदमहिषा मुखी वदविले. आणि तुम्हा लोकाला जर ऐकणाऱ्याला सगळ्याला जर ही ख्याती पटत असेल ना ज्ञानोबरायांची, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नो हे. मग 33 कोटीच्या मागं लागू नका बरं का. इकडं जा तिकडं जा, फलानं कर बिस्तानं कर, लई येडेलो चाळी करत फिरतो आपण. अरे एवढं आहे ना, पुरून उरणारं नाही इथे, पुरून उरणार आहे. एवढं प्रचंड आहे. नामदेव महाराजांनी सांगितलंय. नामदेव महाराजांचे शब्द म्हणजे सामान्याचे शब्द नव्हेत. म्हणजे आत्तापर्यंतच्या भक्तामध्ये श्रेष्ठ मानलं जातात ज्ञानोबाराला. असे ज्ञानोबारे भक्त आहेत पांडुरंगाचे. त्यांनी सांगितलं काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेदमहिषा मुखी वदविले विठाला. सारांश रूपामध्ये ज्ञानोबरायांची आपण 2-4 उदाहरणं पाहिले. सगळ्यात महत्त्वाचं संसाराला लागू पडणारं म्हणे निवृत्तीचा असो, मोठ्या भावाचा दास व्हा. दास म्हणजे गुलामगिरी नसते. दास म्हणजे प्रेमानं दास येतो. दास्य करी दासाचे उनेन साहेब. तो दास करतो भक्ताचं.
मग आपल्याला काय कमीपणा वाटायचं कारण आहे, म्हणून आपण त्याचं दाशत्व आहोत. घराघरातले भांडणं, भावाभावातले भांडणं कमी होतील, आणि भांडणं कमी झाले तर कोर्ट कचेऱ्यातले 50% भांडणं कमी होऊन जातील, जर आपण दास झालो मोठ्या भावाचा. आणि मोठा भाऊ म्हणजे ज्ञानोबा रायासारखं सोपान देवावर मुक्ताईवर प्रेम केलं तर. आणि दुसरं उदाहरण आपण पाहिलं, मुक्ताईनं दार उघडायला लावलं, मोठ्या भावाने आपल्या लहान बहिणीचं ऐकलं, म्हणून आपणही आपल्या बहिणीचं ऐकायला शिका. घरातले भांडणं कमी होतील. आता जात, तुझा माझा संबंध संपला, लग्न करून दिलं, तुझा हिस्सा संपला, असे वेळात्मक उत्तर आपण देऊ नये. एवढं जरी केलं तर मला असं वाटतं, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वेदमयशा मुखी वदविले, या चरणाचा आपल्याला अर्थ कळेल. आता पांडुरंगाने पुन्हा खुदून विचारलं, आणखी मला सांग, तर ते म्हणतात कुठपर्यंत सांगू तुला. कोठवरी मानू याचे स्वरूप स्थिती, कोठवरी मानू याचे स्वरूप स्थिती, कोठवरी मानू त्यांचे स्वरूप सेवे, कोठवरी वाणू त्यांचे स्वरूप सेवे, हरे चालविले भिंते, चालविले भिंते मृत्यू कोठवरी वाणू याचे स्वरूप स्थिती, कोठवरी वाणू याचे स्वरूप स्थिती, हरे चालविले भेटे कोठवरी वाणू याचे स्वरूप सेवे, कोठवरी वाणू याचे स्वरूप कोठवरी वाणू याची स्वरूप स्थिती, चालविली भिंती मृत्तिकेची. पांडुरंगाने म्हणलं माझं समाधान नाही झालं, ज्ञानोबाबद्दल माझे अजून बोल. मी तुम्हाला सांगितलं ना की आपल्या लेकराबद्दल कितीही बोललं तरी माणसाला आईवडिलाला कंटाळा येत नसतो. पांडुरंगाचे लेकरू आहे, त्या लेकराबद्दल ऐकण्यामध्ये आनंद वाटत होता. आणि मुख कुणाचं आहे, ज्याला अधिकार आहे ना, सोमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न, त्याच मुखातून सांगावा ज्याला अधिकार आहे. नामदेव महाराजांच्या मुखाला अधिकार होता. आता समजा आमचे महाराज बसले, त्यांना 7 फक्त 2 एकर जमीन घ्यायची, कल्पना आहे आपली, बरोबर आहे. तुम्ही काय केलं, 7-12 घेतलं. आजकाल लपडे बरेच निघू लागलेत ना. आमच्या मृदंगाचार्याला जाऊन दाखवलं, घेऊ का कसं म्हणून. त्यांनी सांगितलं घ्या. शंका गेली तुमच्या मनातली? नाही. काय सांगा बाबा, आमच्या गायनाचार्याला येऊन 7-12 दाखवली, त्यांनी म्हणलं घेऊन टाका. गेली शंका? नाही, बरोबर आहे. समजा तलाठ्याचा परिचय, त्यांनी सांगितलं घेऊन टाका. आता शंका संपली, कारण त्याला अधिकार आहे. यांनी फक्त गायनाचे बोल शिकवावेत, मृदंगाचे बोल शिकवावेत, त्यांनी मात्र 7-12चं सांगावं ज्याला अधिकार आहे. सोमुखे, अगदी त्या मुखातून, नामदेव महाराजांच्या मुखातून चाललंय कौतुक, सामान्याच्या नव्हे. म्हणून इथल्या अक्षराकडे लक्ष द्या. ऐकन कीर्तन सोडून देऊ नका देऊ. ज्ञानोबा कळावेत आपणाला, ज्यांची आपण भक्त आहोत ना, ज्यांची आपल्यावर कृपा आहे, ज्यांचे आपण पाय धरलेत, ज्यांच्या डोक्यावर आपल्या हात आहे. सामान्याचा नव्हे, 14 भुवनाचा मालक आहे ते, आणि त्यांच्या जवळ होतो आपण. सामान्याचं लेकरू नव्हे आपण. कोठवरी वाणू, कोठवरी म्हणजे कंटाळून शब्द नव्हेत. आम्ही लहानपणी म्हणजे छत्रपती संभाजीनगरला हैदराबादला शिकायला असताना आईला वडिलाला पत्र लिहायचो. काय लिहायचो आम्ही, आई बाबा तुमची एवढी आठवण येते ना, तुमचं प्रेम एवढं आहे ना, पृथ्वीचा कागद केला, आकाशाचा कागद केला, सगळ्या झाडाच्या कलमा केल्या, समुद्राची शाई केली, तरी लिहून संपत नाही. आता काय कळायचं, कोणतं म्हणलेलं ऐकायचं ना, आम्ही लिहायचो. आत्ता कळते ते. कोठवरी वाणू, खरंच आहे, पृथ्वीचा नाही आकाशाचा कशाचाही केला तर संपणार नाही, एवढी ख्याती आहे तिथे. कोठवरी वाणू याची स्वरूप स्थिती, चालविली भिंती मृत्तिकेची. ह्याची किंमतच तशी आहे, ख्यातीच तशी आहे ज्ञानोबरायांची. संपणारच नाही सांगितल्यानंतर सुद्धा एवढी मोठी आहे ते सांगतात. कोठवरी वाणू म्हणजे कंटाळात्मक उत्तर नव्हे. कोठवरी वाणू याची स्वरूप स्थिती. स्वरूप विचारलं. आम्हाला पूर्वी प्रश्न असायचा,
ग्रामपंचायतची कार्यपद्धती लिहा, 5 मार्काचा प्रश्न. आणि दुसऱ्या परीक्षेमध्ये तोच प्रश्न यायचा, ग्रामपंचायतीचे स्वरूप स्पष्ट करा. मग आता काय, कार्यपद्धती म्हणलं की असं असतं तसं असतं, 10-5 ओळी लिहायचो 5 मार्कासाठी. आता हा 20 मार्काचा प्रश्न, ग्रामपंचायतचे स्वरूप स्पष्ट करा. मग ग्रामपंचायत कायदा कधी आला, निघालं किती लोकसंख्येला किती सदस्य असतात, त्यात महिला किती असतात, आरक्षण कसं असतं, निवडणुका किती वर्षांनी होतात, कोण नोकरदार असतात, कोण कसं असतं, त्याची कार्य काय, त्याच्या जबाबदाऱ्या काय, हे झालं स्वरूप. म्हणजे विषय तोच आहे, अतिशय व्यापकतेमध्ये जाणं, त्याचं नवं स्वरूप आहे. अरे तू ख्याती सांगितलंस ना मा, पण आता मला स्वरूप सांग. कोठवरी वाणू याची स्वरूप स्थिती, चालविली भिंती मृत्तिकेची. भिंत चालवली मृत्तिकेची, भिंत चालवली. पण नामदेव महाराज म्हणाले भिंत चालवली, तुकोबाराय काय म्हणतात, नाम्या सेवे जेवे नभे संकोचित ज्ञानियाची भिंत. अरे तुकाराम महाराज ते भिंत पांडुरंगाने ओढली म्हणतात, नामदेव महाराज म्हणतात ज्ञानोबाने चालवली. आता ह्या घोळात आपण जायचं नाही. आपण काय करायचं, भिंत पुढे गेली ना, गेली. कोण बसलं होतं त्या भिंतीवर, ज्ञानोबाराय बसले होते, मग त्याने चालवली. मी जालन्याला जिल्हा पुरवठाधिकारी होतो. आता माझा मुलगा आला मोठा आहे, तो 5 वर्षाचा होता. त्याला आम्ही लाकडी घोडा आणला होता, एक लाकडी घोडा. त्या लाकडी घोड्यावर दोघे बसायचे, छोटे बसायचे मोठे बसायचे ते, आणि तिथंच हालायचे, बाबा घोडा पुढे जाय ना, बाबा घोडा पुढे. त्याच्या पायामध्ये त्या छातीला त्या दोरा बांधला होता छिद्र पाडून. मग मी पुढे जायचो आणि ते घोडा ओढायचो, हां घोडा चाललाय. पुन्हा काय सांगायचे, लई चालवला घोडा मी. हो दादा तू लई चालवलास. घोडा त्यांनी चालवला का, अरे बापाने ओढला ना. पण घोड्यावर कोण बसलं होतं, लेकरू बसलं होतं. जगाला काय दिसत होतं, घोडं चालू आलं. कोण बसले भिंतीवर, विठू माझा. लेकरू बसले. स्वरूप काय हे लेकराचं माहिती आहे का, आम्ही शेताला जायचो, आईसोबत दुसऱ्या पण बायकाचा अशा असायच्या. मग कुणाच्या काकात लेकरू असायचं, पायात चालायची लेकरं. आणि आमचा भाऊ होता, चुलत भाऊ, सगळ्यात पुढे पळत राहायचं, आमच्याच व्हायचं पुढे पळायचं. सगळ्या माई मग पाहायचं, हे थांब रे पुढे पळू, बेशक पुढे पळायचं. आता त्याला आडदांड म्हणा, आत्मविश्वास म्हणा, हुशार म्हणा, पण सगळ्यात पुढे पळायचं. आणि आम्ही मात्र पाय धरायचे, हात धरायचं, लुगडं धरायचं, फडकात धरायचं, त्यांच्यासोबतच जायचो. कळलं, हे लेकरू कसं आहे, स्वरूप कसं आहे लेकराचं, पुढे चाले, पुढे चाले, पुढे चाले. बाकीचे खांद्यावर बसलेत, काक्यात बसलेत, कमरेवर बसलेत, पुढे जाते, कारण तेवढं पक्कही हे स्वरूप आहे हे लेकराचं. कोठवरी वाणू याची काय सांगायचे, अरे सगळ्याच्या पुढे पळते, माईच्या बापाच्या सुद्धा पुढे पळते. आणि पळालेच का, पंढरपूरला भेटायला जातो. कुणाला भेटायला जातो आपण, विठ्ठल रुक्माईला. नाव कुणाचं घेतो, ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा. अरे बापाला आणि माईला भेटायला चाललं, लेकराचंच कौतुक चाललं रस्त्याने. असलं स्वरूप आहे या लेकराचं, साधं स्वरूप नाही आहे, असलं स्वरूप आहे. कोठवरी वाणू याची स्वरूप स्थिती, चालविली भिंती मृत्तिकेची. आणि ती भिंत चालवली, विठाला 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 विठाला. भिंत चालवली एवढाच विषय नव्हे, पण स्वरूप कसं आहे ज्ञानोबारायांचं, 1400 वर्ष तपश्चर्या केलेला चांगदेवाचा गर्व हरवावा ही ज्ञानोबारायांची इच्छा नव्हती. फक्त 1400 वर्षाच्या चांगदेवाला त्याचं खरं स्वरूप आठवण करून द्यायची होती. सांगा, अरे तू एवढा मोठा तपस्वी आहेस आणि कशाला या अहंकारात येतोस. अहंकार जर हरवायचा असता ना, तर ज्ञानोबाराय भिंतून खाली उतरले नसते. चांगदेवाने जेव्हा लोटांगण घातलं तेव्हा ज्ञानोबाराय अशा टाईट उभे राहिले असते. आम्ही जशी उभे राहतो ना, आपण बघा अशी उभे राहतो आपण, बघत पण कशी जिरली याची म्हणतो. म्हणले नाहीत, अहो उठा उठा, कारण ज्ञानोबारायला माहिती होतं चांगदेवाला जर उठवण्यात उलेम झाला ना, तर 1 लाख त्यांचे शिष्य लांब पडले होते जमिनीवर. 1 लाख. जोपर्यंत चांगदेव उठणार नाही तोपर्यंत लांब पडणार. हे ज्ञानोबारायांच्या लक्षात आलं. पटकन उठून घेतलं आणि गळ्याला लावून घेतलं. त्यांना गळ्याला लावून घेतलं. अरे सांगा, तुम्ही फार मोठे आहात, महान आहात, तपस्वी आहात, योगी आहात, फक्त थोडा अहंकारानं झाले, द्या टाकून, तुमच्यासारखं काही नाही. लक्षात आलं, फक्त थोडंसं टाकून द्या तुम्ही. हे स्वरूप आहे ज्ञानोबारायचं, अहंकार नाही तिथे. कोठवरी वाणू याची स्वरूप स्थिती, चालविली भिंती मृत्यू. नुसती भिंत चालवलं नाही, खऱ्या अर्थानं चांगदेवाला आणि त्यांच्या लाखो शिष्यांना चालवलं, जी परंपरा तुमच्या आमच्याकडे आज पण वाहत आली आहे, चालत आलेली आहे. लक्षात आलं. तरी पांडुरंगाचं मन भरलं नाही. अरे नामा अजून काही सांग ना. देवा तुला सांगतो आता, बघ बरं का गंमत म्हणे, तुला ऐकायचंच आहे ना, एका वाक्यातच सांगतो म्हणे तुला उदाहरण देऊन. सच्चिदानंद बाबा मेले होते. त्यांची बायको आली, ज्ञानोबारायच्या पाया पडली. काय म्हणाले ज्ञानोबाराय, अखंड सौभाग्य होती भाऊ. काय झालं, यमाच्या शिष्याने प्राण घेऊन गेला होता.
यमलोकामध्ये. सटकन हातातून प्राण सटकला, येऊन सच्चिदानंद बाबाच्या अंगात भरला. सच्चिदानंद बाबा उठून बसले आणि यमाच्या शिष्याने जाऊन यमाला सांगितलं की बाबा आमच्या हातातून प्राण निसटला. कलियुगात असं होणं शक्यच नाही म्हणे. कृष्णयुगात होतं, आपल्या गुरुचा पुत्र मेलेला आणून दिला कृष्णाने, इथून घेऊन गेला, आम्ही काही बोलू शकलो नाही कारण ते विष्णू आहेत. पण आता कोण आहे म्हणे पृथ्वी तलावर असा? पांडुरंग आहेत. यमराज कुठे आले? स्वरूप बघू लागलो आपण ज्ञानोबारायांचं. यमराज आले, कुठे आले? पंढरीनाथाकडे आले. देवा, पांडुरंगाने, अरे यमा कसं काय आला? देवा माफ कर, पण थोडं बोलायचं काय, ह्या कलियुगातला नियम आहे ना म्हणे, आम्ही प्रेत जीव घेऊन गेल्यानंतर परत येणार नाही. हो बरोबर आहे, मग काय झालं? मग त्या सच्चिदानंदाला कोणी उठवलं? तुझ्याशिवाय तर जगात कोणी नाही म्हणे विष्णूचा अवतार. कोण आहे? अरे मी नाही उठवलं. नाही को देवा, असं नको सांगू, खरं सांग. अरे मी खरं सांगतो, शोध घेऊन मला सांग. शोध घेतला, सांगितलं नाही, ज्ञानोबा नावाचे कोणतरी युगामध्ये ह्या योगी आहेत आणि त्यांनी उठवलं. अरे ज्ञानोबाने उठवलं का? अरे मग जाऊ दे बाबा, वापस जा. मी जर उठवलं असतं तर कदाचित मी प्रेत पाडला असं, तुला प्राण परत केला असं. पण लेकरांनी उठवलं, मी काही म्हणू शकत नाही. जालन्याला मी 10-12 वर्षाखाली सप्त्यासाठी तेल घ्यायला गेलो. तेलाचं बिल झालं 1200 रुपये. मग त्या नोकरला म्हणलं, अरे 100-200-300 रुपये तरी कमी करा ना. ते म्हणे साहेब ते त्या शेटला विचार, पोरगं बसलं होतं तिथं, त्याच्याकडे गेलो आम्ही. त्याला म्हणलं बाबा कमी करा. मग त्यांनी सांगितलं साहेब असं सप्त्याचं वगैरे. ते म्हणे 1000 रुपये लिहिलो. आम्ही काउंटरला गेलो, ते मोठा शेट तिथं बसला होता. ते 1200 द्या. मला 1000 तर त्यांनी सांगितलं ना मला त्या पोराने. हां, श्याम शेठने कहा आहे क्या? एवढंसं पोरगं श्याम शेठ. 1000 रुपये घेतलं. बाहेर आल्यानंतर मी त्या नोकराला विचारलं 1000 कसं काय घेतले? ते श्याम शेठ कोण आहे? यांचं पोरगं आहे म्हणे साहेब, मोठ्या शेठचं पोरगं आहे ते. म्हणजे बाप देत नव्हता सूट. पोरांना म्हणलं 1000 घ्या की बापानं गुपचूप घेतली. आता हा बाप आहे, तो काय म्हणे लेकराने उठवलेलं मी काही करणार नाही. ही स्वरूप स्थिती आहे ज्ञानोबारायांची. आता देवाचं पुन्हा समाधान झालं नाही. पोरगं काय म्हणालं, पोराच्या बाबतीत ज्ञानोबा नामदेवराय काय म्हणाले? देवा तुला ऐकायचं आहे ना, गंमत ऐक म्हणे. आता ज्ञानोबाराय कोण आहे? तर तुझ्यापेक्षा मोठं स्वरूप आहे, जा तुझ्यापेक्षा. आता झटका बसला का नाही पांडुरंगाला. आमचे आकाश महाराज मृदंग वाजवतात. मी जर त्यांना म्हणलं ना, अहो महाराज काय तो हे मृदंग, काय नाव तुमचं माऊली? दशरथ महाराज. असं मी म्हणालो, अहो दशरथ महाराजासारखं वाजवा ना जरा, तुमच्या लय चांगलं वाजवतात. काय वाटेल यांना? वाईट वाटेल. समजा मी असं म्हणालो, यांचं पोरगं आहे श्याम नावाचं, मी असं म्हणालो, अहो तुमचा श्याम ना मृदंग कसा वाजवतं सांगू का? आर तुम्हाला मागं पाडलं होतं ना. आता काय वाटेल यांना? हां, मग श्याम कुणाचं आहे? देवा, ज्ञानबा तुझ्याहून पुढे आहे. ज्ञानबा कुणाचं लेकरू आहे? अरे खुश पांडुरंग. अरे तुझ्याहून मोठं म्हणलं सुद्धा खुशच. पुत्राच्या विजय, पुत्राच्या विजय, पुत्राच्या विजय, पुत्राच्या विजय, पिता सुखाव तुझा पिता कोठवरे वाणू याची स्वरूपस्थिती चालविली भिंती मृतिकेची. कळलं ना की कुठल्याही बापाला आपलं लेकरू आपल्यापेक्षा मोठं झालंय, मोठं आहे म्हटलं की बापाला आनंद वाटतो, आईला आनंद वाटतो. तसंही पांडुरंगाचं लेकरू आहे. तुझं लेकरू कसं आहे? ज्ञानोबा कसे आहेत माहिती आहे का देवा? तुझ्यापेक्षा स्वरूप ज्ञानोबारायांचं मोठं आहे. पांडुरंग खुश झाले. आणि पुत्रे मी सर्व गुणी, जिनावा हे बापा शिराणे, तरी ते सारंग पाणी फळाले. कोण्याही बापाला आपलं लेकरू मोठं वाटतं. आता छोटंसं उदाहरण सांगतो आणि पुढच्या चरणाकडे आपण जाऊ. एक 5-6 वर्षाखाली आमची पुण्याला बैठक झाली. IAS ऑफिसर, आम्ही छत्रपती संभाजीनगरला परत चाललो होतो. नगरपाशी एक पाठीमागून दुसरे IAS ऑफिसर आले आणि त्यांनी आमची गाडी पाहिली आणि गाडी त्यांची उभी केली. मला म्हणाले की सर आमच्या गाडीमध्ये आहेत. मला माऊली म्हणतात, प्रशासनामध्ये पूर्वीपासून म्हणायचे. माऊली आमच्या गाडीमध्ये बसा, तुमची पायाची धूळ लागू द्या. त्याच्या समाधानासाठी त्याच्या गाडीत बसलो. मला माहिती आहे माझ्या पायाच्या धुळीमध्ये काही नाही म्हणून. काय करणार त्याला? कैवल्य सुखासाठी परमाणू घे किरीटी, उधळती पायापाटी चालता जे. वारकऱ्यांच्या बाबतीमध्ये आहे. पण आता त्याने गाडीतून बसवलं, अधिकारी होतो, बसलो त्याच्या गाडीमध्ये. त्याच्या पोराचा फोन आला त्याला. ते म्हणे पप्पा मी फलाण्या मॉलमध्ये आहे, एवढी खरेदी केली, 7,000 रुपये पाठवा. आणि कोण हो नाही म्हणेपर्यंत फोन बंद केलं. मला म्हणे बाबा सर काय गमत आहे म्हणे, पोराची 7,000ची खरेदी केलं आहे. आणि मग विचारा ना तुम्ही म्हणलं त्यांना कशाला काय काय खरेदी केलास, तुझ्यावर पैसे नसताना काय खरेदी केला. पुन्हा त्याचा फोन आला, पप्पा अजून 2,000 पाठवा, पोरं म्हणतात पार्टी दे. पुन्हा फोन बंद केला. आता पुढे काय घ्यायला जाऊ द्या. 9,000 मागितलं बापाला. त्याच्या खिशामध्ये रुपया नाही. मॉलमध्ये गेले, 7,000चं सामान खरेदी केले, 2,000चं पार्टी देणार आहे, 9,000. पैसे कोणाला मागतंय?
त्याच्या खिशात रुपये जर नसला तर त्याला माहीत आहे की बापाचं जेवढं बॅलन्स आहे ना, कुणाचं आहे? या लेकराला पक्कं माहीत आहे त्या पांडुरंगाचं, कृष्णाचं, विष्णूचा अवतार, त्यांच्याकडे जे जे ते सगळं माझं ह्या लेकराला पक्कं माहिती आहे. हे याचं स्वरूप आहे. म्हणजे त्यांचं जे स्वरूप आहे ना, ते सगळं याचं स्वरूप आहे. कोठवरे वाणू याची स्वरूप असते. आणि जर तुला स्वरूपच ऐकायचं असेल तेव्हा तर मला काय करावं लागेल? नखशिकांत तुझे सगळे आत्तापर्यंतचे अवतार तुला सांगावे लागतील. ज्या ज्या अवतारात तू जे जे केलंस ना, तो सगळा अधिकारी यांचा असं मला सांगावं लागेल. म्हणून शितावून भाताची परीक्षा घे आणि एवढ्यात समाधान करून घे. एवढंच नव्हे, अविद्या मायेला सुद्धा जवळी देत नाही हे लेकरू. अविद्या मायेचा लागून दुवारा, अविद्या मायेचा लागून दुवारा, अविद्या मायेचा लागून दुवारा, अविद्या मायेचा लागून दुवारा. ऐसे जगदधारा बोलिले, ऐसे जगदधारा बोलिले, कोठवरी वालो त्यांची स्वरूपाची दे, कोठवरी वालो त्यांची स्वरूपाची दे. ऐसे जगद उद्धारा बोलियाले, ऐसे जगद उद्धारा बोलियाले, कोठवरी वालो त्यांचे स्वरूपाचे दे, कोठवरी वालो त्यांचे स्वरूपाचे दे. पुढच्या चरणामध्ये नामदेव महाराज म्हणतात, अविद्या मायेचा लागोने दिवारा, ऐसे जगदोद्धारा बोलविले. हा अविद्येचा आणि मायेचा वारा सुद्धा लागू देत नाही. वारा सुद्धा, बाकी त्यांना स्पर्श होण्याचा तर भागच वेगळा, वारा सुद्धा लागू देत नाही. का? कारण तुझा अवतार आहे. माया तुझ्या अधीन आहे. विद्याफलक तुला कळते, कारण हे ज्ञानाचे राजे आहेत. ज्ञानराज माझे योग्यांची माऊली, ज्ञानराजे केला उपकार, मार्ग हा निर्धार दाखविला, आरती ज्ञानराजा महाकैवलते. अरे ज्ञानाचा राजा आहे तो. विद्याच विद्या आहे. कुठं आहे? ज्ञानेश्वरीमध्ये, ओव्यामध्ये, शब्दामध्ये, अक्षराक्षरामध्ये, अक्षराक्षरामध्ये. कुठलंच अविद्येचा वारच लागू देत नाही त्याच्या भक्ताला. आणि ज्याला अविद्या असेल ना, अज्ञान असेल ना, हे करू का ते करू का, ह्या देवाच्या पाया पडू का त्या पाया, तो ज्ञानोबारायचा भक्त होऊ शकत नाही. लक्षात आलं? इकडून 10 रुपये काढू का तिकडून पॉकेट मिळवू का, मायेमध्ये अडकला, तो ज्ञानोबारायचा भक्त होऊच शकत नाही. कारण अविद्या मायेचा लागू, नामदेव महाराजांचे शब्द आहेत, अविद्या मायेचा लागूने दिवारा, ऐसे जगदोद्धारा बोलो. जगाच्या उद्धारासाठी ज्ञानोबाराय बोलले. कशातून बोलले? ज्ञानेश्वरीतून बोलले, हरिपाठातून बोलले, अमृतानुभव बोलले, चांगदेव 65मधून बोलले, अभंगातून बोलले, अनेक ठिकाणातून ज्ञानोबाराय बोलले, एका अक्षरातून बोलले. तुकोबाराय म्हणतात ना, काय म्हणतात? जर तुम्हाला संसारातल्या पिढीतून बाहेर पडायचं असेल तर काय कर? ब्रह्मरस घेई काढा, तेने पिढा वारेल. संसारातली मायेची, अज्ञानाची जी पिढा आहे ना, ते ब्रह्मरस घे. मग हा ब्रह्मरस कुठे हो? कुठे ब्रह्मरस? सांगितलं ना तुकारामबाऱ्यांनी, ब्रह्मरस ज्ञानेश्वरीमध्ये आहे. तेने आबाल सुबोधे ओवियेचे नि प्रबंधे, ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंतिली. एक एक अक्षर ब्रह्मरस आहे ज्ञानेश्वरीतलं. एक एक ब्रह्मरस, एक एक अक्षर. ती अक्षरे नव्हती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चितकळिका, उजळलिया कृष्णे. ऐशी श्रीमुखोने अक्षरे निघती नाजव एक सरे, तर अविद्येचे अंधारे जावोचे लागे. अरे अक्षर एक एक, साचची बोलाचे नव्हे शास्त्र, संसार जनते शस्त्र, आत्मा अवतरते मंत्र, अक्षरे ये. एक एक अक्षर. ही अविद्या घातली तुमची. कुठली विद्या सांगितली? कुठली विद्या सांगितली? ज्ञानोबाराय, नामदेव महाराज सांगतात विद्येचा, ज्ञानराज माझी योग्यांची मोल. त्याच्यामध्ये सांगतात, काय सांगतात? अध्यात्मविद्येचे दाविलेसे रूप, चैतन्याचा दीप उजळीला. कुठली विद्या दाखवली? अध्यात्मविद्या. ज्ञानोबारायांच्या अगोदर अध्यात्मविद्या लोप पावली होती, ती अध्यात्मविद्या दाखवली. म्हणजे अज्ञान घातलं, अज्ञान घातलं.
मोरांगी असेसे पिसे असते डोळसे परी एकली दृष्टी नैसे तैसे ते गा तैसे शास्त्र जात जाण आघवेचे अप्रमाण अध्यात्मशास्त्रे बीन एकलेनी. सगळं तुला पाठ आहे, भूगोल इतिहास सगळं पाठ आहे, फक्त अध्यात्म नाही तर व्यर्थ आहे. महिलांचा हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे, हळदी कुंकाचा कार्यक्रम. एखादी स्त्री 50 तोळे सोनं घालून आली, 5,000ची साडी अंगावर घालून आली, पण इथे नाहीच आहे. लक्षात आलं का? इथे नाहीच आहे हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये. लक्षात आलं का? तसं सगळे शास्त्र पाठ आहेत पण अध्यात्मविद्या पाठ नाही, अज्ञान आहे सगळं ते. अविद्या मायेचा लागोने दिवारा. ज्ञानेश्वरी वाचली ना अज्ञान गेलं निघून, असं गेलं नाही असं होऊ शकत नाही. पाठ करिता व्याजे पांडित्य तिवे सजे ते अमृता ते नेनजे फावलिया. ज्ञानेश्वरी वाचली पांडित्य आलं नाही असं होऊच शकत नाही. 100% पांडित्य येणार म्हणजे येणार. ज्ञानोबारायांचे शब्द आहेत, माझे नाहीत. अविद्या मायेचा लागोने दिवारा. म्हणून सगळ्या संतांनी सांगितलं काय? वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी, नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी. चोखा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी अनुभव दावी भाविका. श्रेष्ठ ग्रंथ आहे ही वाचायची ज्ञानेश्वरी, कारण अध्यात्मविद्या तिथं आहे. आणि मायेचा वारा लागू देत नाही का? मायेचा वारा लागणारच नाही ना, कारण मायेचा मालकच एवढा आहे. 14 भुवनामध्ये मायेचा मालक फक्त विष्णू आहे. ब्रह्मदेवाला मायेनं भुलवलं का नाही? वासरं केली, गोकुळातली वासरं सगळी लपवून ठेवली. कृष्णाने काय केलं? सगळे नवीन वासरं करून टाकले. म्हणजे ब्रह्मदेवाच्या मायेला भुलवून टाकलं, ब्रह्मदेवाला भुलवून टाकलं. माये तिकडे कृष्ण पंढरपूरला आले पांडुरंग, आणि पांडुरंग आले आळंदीला ज्ञानोबा आहे म्हणून. ही सगळी माया त्यांच्या अधीन आहे. महादेव त्यांना वाटलं आपण हे पाहावं, मोहिनीचं रूप पाहावं, फार सुंदर होतं. मोहिनीचं रूप त्यांना पाहायचं होतं. काय केलं? महादेवाने विचारलं की देवा मला मोहिनीचं रूप पाहायचं. मोहिनीचं रूप दाखवलं. महादेव भुलले का नाही? भुलले. श्रीमद भागवतात बघा, महादेव भुलले म्हणजे महादेवाला सुद्धा मायेनं भुलवलं. फक्त यांनाच भुलू शकत नाही. विश्वरूप दाखवलं कुठे? कुरुक्षेत्रावर. कुणाला दिसलं? फक्त अर्जुनाला. दुसऱ्याला कुणाला दिसूच दिलं नाही. सगळी माया आहे. सूर्य लपवून टाकला मायेनं. कुणाला दिसला? सगळ्या कौरवांना दिसला सूर्य लपला म्हणून. लपवला कोणी? मायेनं लपवला. लक्षात आलं का? अविद्या मायेचा लागोने दिवारा ऐसे जगदद्वारा बोलवले. म्हणून ज्ञानेश्वरी वाचायची, गीता वाचायची, ज्ञानोबारांचे सगळे शब्द वाचायचे. आम्हाला वारासुद्धा लागणार नाही. का लागणार नाही? स्वमायेचे अडवस्त्र लावून एकला खेळवे सूत्र बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष निर्माण करून टाकले आणि मायेला मात्र स्वाधीन करून ठेवला. एक हातचा राखून ठेवला, एक हातचा. बाकी कुणाकडेच ठेवला नाही. 33 कोटीकडे ठेवला नाही. आणि ते ज्ञानोबा आहेत. म्हणून नामदेव महाराज म्हणाले अविद्या मायेचा लागोने दिवारा ऐसे जगदद्वारा बोलविले विठाला. अविद्या मायेचा लागोने दिवारा ऐसे जगदद्वारा बोलविले. आणि कुणाला लागू देणार नाही? जो ज्ञानोबारायाकडे जाईल ते एकवटूने जी क्षणी अनुसरले गा माझे वाहने तेव्हाची तयाची चिंतवणी मजची पडली. फक्त एक होऊन जा. काय त्यांनी सरळ सांगितलं बरं का? माझ्याकडे यायच्या इकडे हात घालायचे आणि तिकडे हात घालायचे. नाटकं जर केलात ना मी धरणार नाही ती धरणार नाही. ज्ञानोबारायांनी सांगितलंय. काय म्हणाले? मजही शरण रिगीजे आणि जीवित्वेशी अशी जे धिकी आणलजे प्रज्ञा केवी. लाज वाटत नाही यांना? माझ्याकडे शरण येतात आणि दुसरीकडे हात घालतात. सोमवार आला की तिकडे जातात, मंगळवार आला की इकडे पळतात, बुधवार आला की तिकडे पळतात. अरे कुठेतरी स्थिर व्हा. ज्ञानोबारायांनी सांगितलं हे. लक्षात आलं का? म्हणून त्याला पक्क धरायचं, त्याला पक्क धरायचं. आज आम्ही प्रदक्षिणेला बाहेर निघालो दर्शन करून. डॉक्टर बाबाकडे जायचं होतं. एकाने माझा हात धरला, इथल्याच माणसाने. तर मी चांगलं केलं भाऊ, तुम्ही माझा हात धरला. अहो मी धरला काय तुम्ही धरला काय? अहो लई फरक आहे ना म्हणलं. तुम्ही हात धरणं मी हात धरणं लई फरक आहे म्हणलं. तर तुम्ही आळंदीतले आहात, तुम्ही हात धरा. कसं काय? एक उदाहरण सांगून आपण पुढच्या चरणाकडे जाऊ. एक बाप आपल्या मुलीला घेऊन बाजारात गेला, भरपूर खरेदी केली, पूर्ण पण भरपूर खायचं प्यायचं घेतली आणि गावाकडे पायी निघाले. डोक्यावर बापाच्या ओझा, हातामध्ये बॅगा पिशव्या आणि पुरीनं हात धरला. नदीला पाणी. आता नदीच्या पलीकडे जायचं आहे. ती पोरगी म्हणते पाण्यात गेलं, बाबा माझा हात धरा ना. बाप म्हणतो अगं बाळा तू धरलाय ना माझा हात. नाही ना बाबा म्हणे, मी तुमचा हात धरलाय पण माझ्या नाका तोंडात पाणी चाललं तर मी घाबरून तुमचा हात सोडू शकते. पण तुम्ही जर माझा हात धरला तर तुमच्या नाका तोंडात पाणी जाण्यापर्यंत तुम्ही सोडणार नाही. म्हणून तुम्ही माझा हात धरा. हात कोणी धरला आपला?
चालविसी हाती धरो चालविसी, त्यांनी हात धरावा आपला. अहो त्याच्या नाका तोंडात पाणी घालायची ताकद कोणामध्ये? काय स्वरूप आहे? आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे जळे, पर्वती बैसका न संडावे, समुद्री रेखा नोलणावे, पृथ्वी भूत्या व्हावी आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदो बोले, म्या चालविल्या सुरू चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगाते चाळे. यांचे शब्द आहेत ते. कृष्ण अर्जुनाला बोलले असतील, तुम्ही आम्हाला बोलताय ना, मग तुम्हीच आमच्यासाठी कृष्ण आहात. अहो अर्जुनाचे पांती प्रसन या योग्य होती, ते कृपा करून संती अवधान द्यावे. तुम्ही म्हणताय आम्हाला तुम्ही अर्जुन आहात म्हणून, मग तुम्ही कृष्ण आहात आमच्यासाठी. हे तुमचं स्वरूप आहे. अविद्यान माया आम्हाला काहीच करू शकत नाही. म्हणून नामदेव महाराज म्हणाले की यांनी भक्तीसुद्धा अशीच ख्याती केलेली आहे. नामा म्हणे तारिले पतित, नामा म्हणे याने याने, म्हणे याने तारिले पतित, नामा म्हणे याने भक्ती केली ख्यात ज्ञान देवे, भक्ती केली ख्यात ज्ञान देवे, ओठवरी मानू याची स्वरूप स्थिती, ओठवरी मानू भक्ती केली ख्यात ज्ञान देवे, भक्ती केली ख्यात ज्ञान देवे, ओठवरी आणो याची स्वरूप स्थिती, ओठवरी आणो वाविली भेटी मृतिकेची, मृतिकेची चालविली 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 भेटी 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 हरी चालविली चालविली भेटी चालविली भेटी, मृतिकेची मृतिकेची चालविली भेटी मृतिकेची मृतिकेची चालविली भेटी मृतिकेची, हरी कोठावरी भानू याची स्वरूप स्थिती, कोठावरी भानू नामा म्हणे येणे तारिले पतित, भक्ती केली ख्यात ज्ञानदेवे. हे पांडुरंगा,
ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक पतिताला तारलं आणि पतिताला तारण्याचा मार्ग दाखवला आणि खऱ्या अर्थानं भक्ती काय आहे ह्या कलियुगामध्ये पटवून दिली. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा ज्ञानोबारायांनी सांगितल्याप्रमाणे तुकोबारायांनी सांगितल्याप्रमाणे मी कुठल्याही कीर्तनात बुका लावून घेत नाही, माळ घेत नाही. आता ज्ञानोबारायांचीच माळांना अमोलने आणली, त्याच्यामुळे ती माऊलीचा प्रसाद असल्यामुळे घेतली. नामा म्हण काढू ना. नामा म्हणे याने तारिले पतेत भक्ती केली ख्यात ज्ञानदेवे. नवविधा भक्ती, भक्ताचे 4 प्रकार वगैरे ज्ञानोबारायांनी अतिशय सोपं सांगितलं. काय सांगितलं? या कारणे भेदाते सांडून या भेदे चित्ते. काय पुढे काय? आपणा सकट माते जाणावे गा. अरे भेदच करू नको, भेदच करू नको, भेद सांडून दे. आणि भेद सांडून जर भक्ती केला असते अविभिचारी भक्ती आहे. 14व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात. म्हणून ज्ञानोबारायांनी सांगितले भक्ती कशी करायची? व्यभिचाररहित भक्ती करायची, अविभिचारी भक्ती करायची, म्हणजे भेद नाही मानायचा आपण. म्हणून भेद सांडून द्यायच्या भक्तीची सोपी व्याख्या सांगितली. ऐसे निभा समरसे दृष्टी जे उल्लासे ते भक्ती पै ऐसे आम्ही म्हणो. म्हणजे समतो जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत हा भक्ती योगो निश्चित जाण माझा. अशी जर भक्ती केलास तर मला ही भक्ती आवडते. पै भक्तीचे निनावे फळे एक मज द्यावे लेखे तरी तुरंबावे परी मुखीची घाली. मग निस्सिंभा उल्लासे मज अर्पावयाचे विषय फळ एक आवडे तसे भलतयाचे. निस्सिम भावाने दे, लहान मोठा कुठला फरक करू नको, अशी सोपी भक्ती ज्ञानोबारायांनी सांगितली. नामा म्हणे याने तारिले पतित. केवळ चांगदेव, विसोबा खेचर, कान्होबा पात्रा, सच्चिदानंद बाबा सहवासात आले यांचाच उद्धार झाला असं नव्हे. पतित म्हणजे फक्त पापीच नव्हे, अज्ञानी सुद्धा पतितच आहेत. कारण आपण ते पापच आहे एक प्रकारचं आपणाला. आणि त्या अज्ञानातून बाहेर काढण्याचा सज्ञानी मार्ग ज्ञानोबारायांनी दाखवला. म्हणून यांनी पतित तारले. नामा म्हणे याने तारिले पतित. कसे तारले? ज्ञानोबारायांच्या मुखातले शब्द आहेत. त्यांच्या मुखातले शब्द अक्षरनाक्षर सत्य म्हणजे सत्य, त्याला घासून बघायचंच नाही आणि त्याच्यात बदल करायचा नाही. बदल जर केला की नामदेव महाराजांचा शब्द, आपला नाथ महाराजांच्या शब्दाकडे जायचं. काय? ज्ञानेश्वरी पाठी जो ओवे करील मराठी त्याने अमृताचे ताटी जाण नरोटी ठेवली. नरोटी ठेवली म्हणून शब्दसुद्धा बदल करायचे नाही, अक्षरसुद्धा बदल करायचे नाही. जे ज्ञानेश्वरीत आहे ते प्रमाण. आणि तुम्हाला जर देव मानायचं ना, ज्ञानोबाराय मानायचे ना, तर 100% माना बरं का. 99.99% नाही करायचं. 20 लाखाची गाडी असेल तर पंक्चर सुईतकं होतं, पंक्चर फक्त सुईतकं होतं. आणि सुईतकं जर पंक्चर झालं ना तर 20 लाखाची गाडी रस्त्याच्या बाजूला सोडावी लागते. तसं भक्तीमध्ये ज्ञानोबाराच्या विश्वासामध्ये, तुकोबाराच्या विश्वासामध्ये सुईतका जरी डाऊट झाला, तुम्हाला शंका आली ना, तर भक्ती करू नका. गाडी पंक्चर झाली, रस्त्याच्या कडलं नाही, त्या भवसागरातच बुडून जाते. नामा म्हणे याने तारिले पतित भक्ती केली ख्यात ज्ञानदेवे. आणि भक्ती ख्यात केली ज्ञानोबारायांनी शब्दाला सांगितलं. ते पापयोनी होतो का श्रुताधिते न होतो का परी मजसी तुकिता तुका तुटी नाही. ते पापयोनी मूळ मूर्ख जैसे का दगड परी माझ्यात हाय दृढ सर्व भावे. अरे किती पापी असू जात, कशी असू जात, एकदा त्यांनी मला धरलं की विषय संपला. मग मी काय करतो? तो मज तैसा तो मज भितरी मी तया अंतू बाहेरी सांगी जे बोलवरी तैसे नव्हे. मी
माझ्या भक्ताच्या आत बसतो, बाहेरून राहतो, आतून बाहेरून सांभाळ करतो, म्हणजे मधूनही त्याला काही त्रास होत नाही आणि बाहेरून त्रास होत नाही. बघा बरं का, हे सगळं ज्ञानोबारायांचं प्रमाण आहे, सत्य आहे. इथं अविद्या माया काहीच करू शकत नाही. का करू शकत नाही? कारण ज्ञानोबारायांचा भक्त आहे. त्यांचा आपल्याला एकदा कपाळाला बुक्का लागला, त्याने आपला हात धरला, मुखातून ज्ञानोबा पडू लागलं. तुकाराम महाराजांनी सांगितलं कुणीच काही करू शकत नाही आपल्याला. तुकाराम महाराज कोण आहेत? तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. नुसतं नाव घेतलं तर यम कापतो. त्या तुकोबारायांनी सांगितलं ज्ञानोबाराच्या भक्तीबद्दल. ज्ञानोबाराच्या ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर. एवढी ताकद ज्ञानोबारायांच्या भक्तीमध्ये. फक्त ज्ञानेश्वर म्हणा, ज्ञानदेव म्हणता म्हणता ज्ञानदेव होऊन जातो आपण. ही ताकद आहे ज्ञानोबारायांची. राम म्हणता रामाचे वैजे पदी बैसोनी पदवी घ्यायचे. अगदी तेच ज्ञानोबारायांच्या भक्तीमध्ये आहे. म्हणून नामदेव महाराजांनी सांगितलं नामा म्हणे याने तारिले पतेत भक्ती केली ख्यात ज्ञानदेव. कुणाला सांगू लागलेत नामदेव महाराज? माऊलींच्या आईवडिलाला. अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तीही लोक जाईन गे माय तया पण. माहेर आहे पांडुरंग, विठ्ठल रुक्माई माहेर आहेत आणि ते आपल्या आईवडिलाला लेकरू कसं वाटतं. आईवडिलांनी पांडुरंगाने विचारलेल्या लेकराचे कौतुक सांगत असताना, महती सांगत असताना नामदेव महाराज अभंगाच्या चरणाला सबटी काय म्हणाले? नामा म्हणे याने तारिले पतीत भक्ती केली ख्यात ज्ञानदेवे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 आपणाला सूचना आहेत संस्थांच्या वतीने 11:15 भजन कीर्तन संपलं पाहिजे म्हणून थोडीशी गडबड होते, समजून घ्या. आता काय पांडुरंगाने नामदेव महाराजाला प्रश्न विचारला सारांश बघतो अभंगाचा आपण, की माझ्या ज्ञानासोबत तू भारत भ्रमण केलास तर ज्ञानोबा माझा कसा आहे, माझ्याबद्दल मला त्यांच्याबद्दल माहिती सांग. आपल्या लेकराचं कौतुक कुणाला संसारिक माणसाला आवडतं, 14 भुवनाच्या मालकाला आवडतं, कारण शेवटी लेकरू आहे त्यांचं. ते विठू माझा लेकरू वळाली, विठ्ठलाला सगळी लेकर आहेत, ज्ञानोबा त्यांचं लेकरू आहे. तर ज्ञानोबारायांची ख्याती विचारू लागले. तर नामदेव महाराजांनी सांगितलं काय सांगू देवा, ज्ञानोबाची ख्याती वेदमैषा मुखी वदविले. ज्ञानोबाची ख्याती ही शब्दाच्या पलीकडची आहे. आपण दापाचं उदाहरणं पाहिले, मुडदे कसे उठवले, फलानं कसं केलं, बहिणीचं कसं ऐकतात, भावाचा दास कसे होतात, आणि संसारिक माणसानं बहिणीचा ऐकावं, भावाचा दास व्हावं. या पद्धतीने ही ख्याती आपल्यासुद्धा जीवनामध्ये यावी. आणि ज्ञानोबाराने एकदा आपण धरलं की बाकी पळायची गरज नाही, कारण सगळ्या संतांनी आई बाई माऊली म्हणून इकडंच हाते केले, इकडे दंडोत घातलाय. हे सब काय म्हणतात, सब तीर्थ बार बार आळंदी एक बार. पूर्व माऊलीकडे आलं, काम मिटलं त्याचं. कोठवरी वानू याची स्वरूप स्थिती चालविली भिंती मृतिकेची. पुन्हा उदाहरण दिलं, मृत भिंत जर चालू शकतात तर तुमच्या आमच्यासारखी माणसं चालू शकत नाही का, भक्त चालू शकत नाही का? ज्ञानोबारायांचं वैशिष्ट्य बरं का ते. एकच उदाहरण सांगून पुढे सरकू आपण आता वेळेअभावी. कृष्ण काय म्हणतात, पोहे सुदामदेवाचे खातील मग देतील. रामाने शबरीचे बोरं खाल्लं मग तिचा उद्धार केला. सगळ्या गोष्टी आपण पाहिला. पांडुरंगाला पत्र म्हणजे घेतल्याशिवाय देत नाहीत. पत्रम पुष्पम फलम तोयम सगळ्या देवाने हे केलं. पांडुरंगाला नामदेव महाराजांनी काय सांगितलं, घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार काय देवा तुझे कर्पणाचे धरून. घेतल्याशिवाय देत नाहीस. मग नामदेव ज्ञानेश्वर महाराजाला काय लागतं? काहीच लागत नाही, काहीच लागेल. मनाचे कल्पिले पुरे मानी भावे तृप्तीच्या स्वभावे निववीत. ही ख्याती आहे ज्ञानोबारायांची. फक्त मनाने म्हणा, माऊली तुम्हाला हार दिला, माऊली तुम्हाला पेढे दिले. ज्ञानेश्वर कन्या गुलाबराव महाराज म्हणतात फक्त मनाने म्हण, काही देऊ नको, तरी खुश होतात ते. उदाहरण, आमचे लेकरं तुमचे लेकरं लहानपणी काय करतात, खेळतात, मम्मी पप्पा ही पेढा घे असा हात करतात पुढे. पेढा देतात का आपल्या हातात? रिकामा हात असतो त्याचा, आपण घेतो, खा म्हणतात, आपण खातो, पोट भरलं. काय दिलं तुम्हाला? काहीच नाही. तुम्ही काय घेतलं? काहीच नाही. काय खाल्लं? काहीच नाही. पण पोट भरलं का? प्रेमाने. ती माऊली आपली ही. मनाचे कल्पिले पुरे मानी भावे तृप्तीच्या स्वभावे निववीत. फक्त मनाने मना तुम्हाला दिलो, खुश होतात. म्हणून कुठवर वाणू यांची स्वरूपस्थिती अविद्या मायेचा लागोने दिवारा ऐशे जगदुद्धराव. म्हणजे अशा जगाचा उद्धार करण्यासाठी असं ज्ञानोबाराय बोलले. ज्ञानेश्वरी गीता गाता सगळं वाचलं म्हणजे आपल्या लक्षात येतं. नामा म्हणे याने तारिले पतीत भक्ती केली ख्यात ज्ञानदेवे. भक्तीचा प्रसार ज्ञानोबारायपासून सुरुवात झाला. म्हणून ज्ञानेश्वरी गीता नामदेव महाराजांच्या सांगण्याप्रमाणे असो, नाथांच्या असो, एक तरी रोज अनुभवा, वाचन करा, आपलं कल्याण होईल व्हावं अशी अपेक्षा करू. संयोजकाचे, गायनाचार्याचे, मृदंगाचार्याचे सगळ्यांचे आभार. माऊलींच्या चरणी सेवा करण्याची संधी मिळाली म्हणून एकदा आपण
शेवटचा गजर करूया. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल 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 विठ्ठल